नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 9वी पद्य पाठ या झोपडीत माझ्या या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कवितेची ओळख करून घेऊया. आपल्या पाठ्यपुस्तकातील अत्यंत सुंदर अशी ही कविता आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. संतांनी अध्यात्माबरोबरच सामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांचं जीवन फुलवण्यासाठी कार्य केलेलं आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जेव्हा फुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं संतांच्या बाबतीत जे म्हटलं जातं ते अगदी सार्थ आहे. आणि म्हणूनच या कवितेचे जे कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ही एक अतिशय सुंदर अशी कविता आहे. या कवितेची ओळख करून घेण्या अगोदर आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक संत कवी तर होतेच, पण एक समाज सुधारक म्हणूनही त्यांचं नाव खूप मोठं आहे. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टीवर त्यांनी प्रामुख्याने हल्ले चढवून लोकांमध्ये एकात्मता, मानवता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयमन याची पाठ त्यांनी लोकांना दिलेले आहेत. गावागावातून गुरुदेव मंडळाची स्थापना करून त्यांनी आपलं कार्य संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना लोकांनी राष्ट्रसंत ही पदवी दिलेली आहे. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव यासारख्या अनेक विषयावर त्यांनी कार्य करून हे सगळं समाप्त करण्यासाठी लोकांना त्यांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथातून खूप सुंदर अशी शिकवण दिलेली आहे. अज्ञानी जनतेला अत्यंत वात्सल्यपूर्ण भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा हा ग्रामगीता ग्रंथ आजही खेडोपाडी अत्यंत आदराने वाचला जातो. या ठिकाणी त्यांची ही जी कविता आहे ही कविता अतिशय सुंदर आहे. सुख आणि आर्थिक सुबत्ता याचा तसा काहीही संबंध नसतो हे या कवितेतून कवीने सुंदर शब्दात सांगितलेले आहे. सुख आणि दुःख या दोन मानवी मनाच्या भावभावना आहेत हे या कवितेतून कवीने पटवून दिलेलं आहे. लहानशा झोपडीत सुद्धा सुखाचा, शांतीचा अनुभव घेता येतो. सतत आनंदी जीवन जगता येतं हे या कवितेतून कवीने अगदी सोप्या शब्दामध्ये आपणास सांगितलेलं आहे. त्यांची ही कविता दोन्ही मुद्रित सुद्धा झालेली आहे. खूप सुंदर अशी ही कविता आहे. प्रथमतः आपण या कवितेचं वाचन करूया. राजास जी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला
मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. एका सामान्य माणसाची झोपडी आणि राजाचा महाल यांच्यामध्ये कुठलाच भेदभाव नाही. कवीने या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे की एका झोपडीत सुद्धा राजाच्या महालाचे सर्व सुख सहज मिळतात. कारण सुख आणि दुःख हे माणसाच्या मनाच्या भावना आहेत. भौतिक सुविधा, पैसा, संपत्ती याचा सुखाशी, शांतीशी, आनंदाशी काहीही संबंध नाही. माणसाने मनाने मांडला तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी जीवन जगू शकतो. जीवनामध्ये माणसाने नेहमी सकारात्मक विचार करून आहे त्या परिस्थितीमध्ये अतिशय आनंदी त्याला जगता येतं. हा संदेश कवीला या कवितेतून द्यायचा आहे. झोपडीमध्ये राहणारा अतिशय गरीब असणारा मनुष्यसुद्धा मनाने समाधानी असतो. महालामध्ये राजाला जी सुख प्राप्त होत नाही, जी सुख मिळत नाहीत, ती सुख झोपडीमध्ये सुद्धा तो मनाने मिळवू शकतो. याचं सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. चला तर कवीच्या भाषेतच आपण या कवितेचा भावार्थ समजावून घेऊया. कवी म्हणतात की राजाला त्याच्या महालामध्ये जी सुख कधीही मिळाली नाहीत, ती सर्व सुख मला माझ्या या झोपडीमध्ये सहजपणे प्राप्त होतात. दुसऱ्या कड्यामध्ये कवी म्हणतात की झोपडीमध्ये फार सुविधा नसतात. झोपण्यासाठी अगदी महालासारख्या त्या ठिकाणी गाद्या वगैरे काहीच नसतात. तिथे जमिनीवर झोपावं लागतं. आणि झोपडी तिचं जे छत असतं ते उघडंच असतं. बऱ्याच वेळा बरेचसे छिद्र त्याला असतात. आणि म्हणून या झोपडीच्या छतातून सहजपणे या जमिनीवर झोपल्यानंतर सहजपणे आकाशातील तारे दिसतात. म्हणून काही म्हणतात भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे. निसर्गाचं सुंदर दर्शन त्यात दिसतं आणि त्यात काही वेगळाच आनंद असतो असं कवी म्हणतात. आणि अशा प्रकारे रात्रीच्या वेळी आराम करत असताना, झोपले असताना आकाशातील सुंदर ताऱ्याकडे पाहून परमेश्वराचं नामचिंतन नित्यपणाने या झोपडीत घेतलं जातं. राजाच्या महालात असं घडेलच असं नसतं. पुढे ते म्हणतात राजाच्या महालामध्ये पहारे असतात. खूप मोठे सैनिक त्या ठिकाणी संरक्षणासाठी ठेवलेले असतात. संपत्तीचं रक्षण करण्यासाठी मजबूत अशा तिजोऱ्या असतात. परंतु अशाही परिस्थितीमध्ये म्हणजे मजबूत तिजोऱ्या असून सुद्धा, सैनिकांचा पहारा असून सुद्धा त्या ठिकाणी चोरी होते, त्या ठिकाणी चोर येतात. पण झोपडीचं तसं नसतं. झोपडीच्या दाराला साधी दोरीही नसते. म्हणजे सताड उघडं असणारं हे झोपडीचं दार, त्याच्यातून कधीही काहीही चोरी होत नाही. आपण पाहतो की आपल्या आसपास अनेक भटके लोक असतात, गरीब लोक असतात आणि झोपड्या उभारून ते राहतात. त्याच्यामध्ये सहसा चोरी होत नाही. आपल्या परिसरामध्ये जेव्हा हे ऊसतोड कामगार येतात, बिचारे अत्यंत गरीब झोपड्या करून राहतात, दिवसभर कामावर जातात, त्यांच्या झोपड्या उघड्याच असतात. तिथे काहीही चोऱ्या होत नाहीत. आणि म्हणून या झोपडीत सुद्धा आनंद मानता येतो. राजाला नेहमीच संरक्षणासाठी सैनिक ठेवावे लागतात, संपत्तीचं संगोपन करण्यासाठी तिजोऱ्या ठेवाव्या लागतात आणि त्याला त्यातून मनशांती मिळेलच असं नाही. माझ्या झोपडीचं मात्र तसं नाही असं कवी सांगतात. राजाच्या महालात जायचं असेल तर त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते. सैनिक तुम्हाला अडवतात. मज्जाव असा शब्द आलाय. मज्जाव म्हणजे प्रतिबंध करणे, अडवणे. महालामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिबंध केला जातो, तुम्हाला अडवलं जातं. माझ्या झोपडीच्या बाबतीत मात्र तसं नाही. कोणीही या, कधीही या, कोणालाही या ठिकाणी यायला भीती नाही असं कोणी म्हणतात.
राजाच्या महालामध्ये सगळ्या भौतिक सुविधा असतात. त्या महालामध्ये मऊ मऊ असे बिछाने असतात, प्रकाशासाठी कंदील असतात, सुंदर असे श्यामदाने असतात. मात्र माझ्या या झोपडीमध्ये जमीन हीच आमचं सर्वस्व असते आणि तीच आम्हाला आनंद देत असते असं कवी म्हणतात. आणि म्हणून अशा या झोपडीमध्ये येताना तुम्ही आनंदाने या, कधीही या, आणि जाताना सुद्धा अतिशय सुखाने जा. राजाच्या महालामध्ये असं घडेलच असं नाही. आणि म्हणून या झोपडीत कुणी या, कधीही या, आनंदाने या, सुखाने जा. या ठिकाणी कोणावरही कसल्याही प्रकारचं दडपण नसतं. बोजा म्हणजे ओझं. राजाच्या भेटीला गेल्यानंतर, महालात गेल्यानंतर राजा काय करेल, काय आदेश देईल याची भीती मनामध्ये असते, एक प्रकारचं दडपण असतं. तसं मात्र या झोपडीमध्ये नाही. म्हणून कोणी कधीही या, केव्हाही या, त्यांना आनंदाने या, आनंदाने जा. कुणावरही कसल्याही प्रकारचं दडपण, ओझं माझ्या या झोपडीमध्ये नसतं असं कवी म्हणतात. आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की अशा प्रकारचं झोपडीमध्ये माझं जे मिळणारं मला जे सुख आहे ते अतिशय महान असं सुख आहे. माझं हे सुख पाहून देवाचा राजा इंद्र याला सुद्धा हेवा वाटतो, कारण तो सुद्धा सुखी नाही आहे. त्याच्याकडे सगळ्या भौतिक सुविधा असून तो सुद्धा सुखी नाही आहे. आणि म्हणून त्याच्यासुद्धा दरबारात एवढी शांती, एवढा आनंद त्याला मिळत नसेल, तेवढा सर्व आनंद सतत सदैव माझ्या या झोपडीमध्ये असतो असं कवी या ठिकाणी म्हणतात. अतिशय सुंदर असं ही कविता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. या कवितेचा भावार्थ तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.